हे गाईज वेलकम टू द चॅनल आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। तर रिसेंटली तुम्हाला माहितीच असेल माझ्या मित्राचा वाढदिवस झाला, तर आम्ही तो कसा सेलिब्रेट केला आणि त्यांनी स्वतःसाठी काय गिफ्ट दिलं आणि आमची काय मजा झाली तर बघा या ब्लॉग मध्ये। तर चला सुरू करूया। किती कॅश येते? 60,000 आणि बाकीवरचे मग अकाउंटला 50-60,000 आणि मिलनकडे 50-60,000 आता मिलनकडे चालू आपण 50,000 यायला बर। आणि मिलनकडे 50 मी मिलनला 60 देणार 60,000 त्याच्याकडून पेमेंट घ्यायचे हे 60,000 आणि अकाउंटला 50,000। तर तुम्ही सगळे विचार करत असाल की एवढ्या पैशाचा व्यवहार का चालू आहे, कशाचा चालू आहे, कळलं तुम्हाला हळूहळू। तर आम्ही चाललेलो आहोत आता एका जागी, तर तो पैशाचा व्यवहार सगळा त्या गोष्टीसाठी चाललेला आहे। ओके, तर बघत राहा ब्लॉग। अरे मग काय वाटतंय तुला? आपण कुठं चाललोय? अरे तुला माहिती आहे का? हो भाऊ, मला माहिती आहे, पण माझ्या व्ह्यूअर्सला नाही माहिती अजून। मी नाही सांगणार आहे अजून, पण आपण पुढे गेल्यावर सांगू। हरी गाणे वाजा पहिले, गाणी लावू पहिले तू कारप्ले कनेक्ट घरी किती वाजता जायचंय? सगळं आरामशीर निवांत बिवान सगळं झालं। बघा याला 12-1 वाजता मग घरी सोडणार सिद्धार्थ इथे। हे झालं खोटं, आता सांग खरं। 7 वाजता शिवाय काऊन जाऊन राहिला भाव? 18 मिनिटला बे आहेत अजून इकडे आरपार काढलेला आहे चक्क्या। बोल ना भाऊ, बोल ना, काय आलं? बनव ना। अरे अरे तूच बोल ना, मला ब्लॉग बनव यार। काय दाखवायचे? सिद्धार्थ मारली का? स्कॅन मारली नाही रे भावा, खरं सांग। नाही भावा, इकडे बघून सांग। आई शपथ नाही, इकडे बघून सांग। काय जात रे तुम्हाला? सांग ना। केंद्रीय विद्यालय बाह्य शाळा। सांग ना, कोणत्या शाळेत जातो तू? केंद्रीय विद्यालय नंबर 1 तू आहे ना, म्हणून महाराष्ट्राच्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं, माहिती का? कृष्णराव बेगडे इंग्लिश मिडियम स्कूल। हुशार पायदा झाला असतास। हा ना, पायदा झालं हुशार झाला असतास। नाही, तुमची अवस्था बघून मला असं वाटतंय की मी बरं जाऊ कृष्णराव बेगडे मध्ये। भाऊ आमची अवस्था कधी पण चांगली भाऊ, कधी पण। बघितलं भाऊ, सिद्धार्थ स्पेशली फॉर सिद्धार्थ काय सिद्धार्थ इथे अष्टमिष्ट नाही म्हणून आमचं। हे पण तू कवर सकट कसं काय चार्ज होते? अरे मी बाहेर दादा, सॉरी काय तू त्यामुळे रवींद्र आप्पा बेगडे कोणती स्कूल आहे तुमच्या? 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, माझा व्हिडिओ चालू करायच्या मागचा नाही हाच महत्वाचा काय मोठी होता ज्या इच्छा का व्हिडिओ मध्ये ना मध्ये चला मराठी चालू करतो आणि मध्ये कृष्णराव बेगडे इंग्लिश मिडियम स्कूल। कृष्णराव बेगडे हे बाळा इंग्लिश मिडियम स्कूल कळतं का? इंग्लिश कळतं का? मराठी मीडियम। आम्ही काय म्हणतात त्याला 31 पर्यंत घरच्यांनी शिकवलं, त्याच्या पुढचं शाळेत शिकवलं आम्हाला बाळा, कळलं का? हँग आम्ही 31 पर्यंतच आम्ही लहानपणी दूध पिता शिकलो। हा बरोबर। आणि त्याच्या पुढेच आम्हाला शाळेत शिकवलं। काय रेटिंग चालू आहे? सिद्धार्थ सारखा एकमेव हुशार सिद्धार्थच आहे, कारण की तो स्निकर वाईफ्सनी तोंड पुसतो आणि फेस पुसायच्या वाईफ्सनी बुट पुसतो। काय बोलला तू? काय बोलला नाही, हे खरंच आहे, हे खरंच आहे, हे खरंच आहे, हे खरं आहे भाऊ। काय नाही रे भावा, लेडीजच्या ह्याच्यातून तू का जात होता चेकिंग करायसाठी? तुझे सांग मला। अरे पटकन सांग। नो पर्सनल कमेंट। पर्सनल आहे तुझा विषयच हार्ड आहे। नो पर्सनल कमेंट्स। सिद्धार्थ सरांचा बर्थडे, काय करायचं उद्या?
50 रुपयाची पेस्ट्री आणायची, दोन 10-10 चहा आणायचे, संपला विषय. आणि खुश होईल. आणि 5,000 रुपयाची पार्टी घ्यायची. एलिव्हेटर एलिव्हेटर म्हणतात. एक्सलेटर तर त्या गाडीच त्याला म्हणतात. स्टोरेज आम्हाला आधी आयडिया नव्हती, जेव्हा घेतलं ना तेव्हा कळलं की स्टोरेज पण असतो विषय आणि कमी होतो. तू पण समजा तू पुरतं आहे कधी? आता आपण दुसऱ्या दादा आता माझी स्टोरेज बघितली ना, मग आपल्या माइंडमध्ये जास्त स्टोरेज आहे. माइंडमध्ये भरपूर आहे स्टोरेज. मोबाईलमध्ये असून काय सिद्धार्थ याच्या माइंडमध्ये लय स्टोरेज आहे, कारण कधी उपयोगच नाही झाला. त्याचा रॅम पण मोकळा आहे, रॉम पण मोकळा आहे, सगळंच मोकळं आहे. अरे इथलं बघ बरं, ऐक ना, एक अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. IMVA कॉलेज माझ्या. इंग्रजी महाविद्यालय. येस, ऑफकोर्स आय एम फ्रॉम IMV. इंग्रजी महाविद्यालय. The group of institution, you know. I am from ICC. पुढच्या गल्लीतून जाऊन लेफ्ट मारा. मी किती छान दिसतोय. जाताय का भाई झगडा? मी छान दिसतोय. सिद्धार्थ मार्केट आहे रे. दोन म्हणतात दोन. तू घे रे मोबाईल, ये ना कशा जोड देतो. मित्रांनो, तर फायनली सिद्धार्थ दैफळे यांनी घेतलेला आहे iPhone 16 Pro 256 GB. तर मग कसं वाटतंय तुला? आधी सांगा ब्लॉगची क्वालिटी कशी आहे का? आणि ब्लॉगची क्वालिटी कशी आहे, कारण की आम्ही फोन नाही दाखवला तुम्हाला आणि त्याच फोन मध्ये शूट करतोय. इथे मिरर मध्ये दाखव ना, मिरर मध्ये. हा बरोबर बोलला. इथे मिरर असतोय की खाली घे. तुझ्या याला ते दिसतंय की, मग कुठं असतो? अरे हा इथं असतो मिरर. बघा 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 बघा, हा आमचा सिद्धार्थचा 16 Pro. पूर्ण नाव घे सिद्धार्थ हरिराम दैफळेचा. पूर्ण नाव घ्या. मी काय बायको आहे का त्याची पूर्ण नाव घ्यायला? भाजीत भाजी मेथीची आमच्या आहोंनी घेतला 16 Pro. काय बी एकच म्हणता. हॅपी बर्थडे सिद्धार्थ, हॅपी बर्थडे. पुरीचे गाणे लावले. हे राम काय लवकर टाक ना भावाशी स्टूल टाक ना. सिद्धार्थ हॅपी बर्थडे. या शेट या. तर हा आपला 4था मेंबर. तर लेट्स गो. घरच्यांना सांगून आलाय का? नाही का उठलेलेच नव्हते ना. नाही तर बरोबर मग फोन आल्यावर परत आम्हाला पुण्यातून इकडे यायला लागेल. अरे चल रे दादा तू. असं काय व्हायचं ना. काय रे असं काय होतं? काय रे घरचे सोडत तुला? त्याच्या माग एक मोठं म्हणजे सिक्युरिटी रिझन्स का? नाही नाही, ते कसं आहे विश्वास. आतंकवादी आहेत का तुझ्या मागे? मला सांगा. येस ब्रो, आतंकवादीचे 4 ते 5 वेळा मला धमकी आलेल्या आहेत. हा का? येस. हिंदुस्थानी बरं. भाऊ पप्पांना चांगली एसपीजी लावायला माग. हा ना. एसपी लावायला. तर मित्रांनो मस्त चहा आवाज आवाज काय विषय नाही. आपण कव्हर करू आपण. अरे मी तुला कालच बोललो होतो भाऊ की M साईज घे. हात घालू कॅमेरा पुसून मग ब्लॉगिंग चालू करतो जरा. कसं दिसतो मी? तुला पोझी सवय लागली ना, कॅमेरा आहे. तर मित्रांनो मस्त चहा वगैरे पिऊन आम्ही आता निघालेलो आमच्या जर्नीसाठी. माझा एक काय प्रॉब्लेम आहे, निघालेला असं करत असतो मी हँग सारखा. निघालो आहोत. ओके हा. कॅमेरा ऑफ होता तर मस्त पैकी यायचं एक ट्रिक चालू झाली. तर म्हणलो आता कॅमेरा चालू करू ती, पण जर तर झाला पचका छान पैकी.
कर परत कर आता. एकदा दिवाळी एकदाच असते. कसा आहे डॉन? गेला होता मस्त की कपडे चेंज करायला ना आता कसला आलाय. चॉकलेट आहे भाऊ, चॉकलेट आहे ना. इकडं आमचा फोटो सेशन चालू आहे मित्रांनो. तर नेक्स्ट डे सेम ब्लॉग. आणि आज आमच्या सिद्धार्थ सरांचा बर्थडे. तर आज आम्ही चाललेलो आहोत दगडूशेठ हलवाई मंदिरात मस्तपैकी दर्शन करण्यासाठी. तर आमच्या सोबत आहे आता प्रसाद सर, इकडे सिद्धार्थ सर आणि हारी सर. तर ब्लॉग बघत राहा, पुढचं दर्शन दाखवू तुम्हाला. बाय. तर मित्रांनो फायनली आपण मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत. इथं आहेत मंदिर आणि तर आम्ही आता पार्किंग शोधतोय. ओके पार्किंग भेटलेली आहे फायनली. आणि आपलं पार्किंग मस्त पैकी मिळालेली आहे. माहोल पुरा वेवी. हँडबॅग सोडून जरा पुढे येतो रिक्षा ढकलतो. कुठं सोडायचं? गाडी शिकतो प्रसाद सर. गाडी शिकतो. तुला इथं रिक्षा चालवता? मी गाडी शिकतोय. अंड्या. बाबा याच्यासारखा मंद हा काय करतोय. स्टार्टिंगला घेतो लँडस्केप, त्याच्यानंतर नंतर डायरेक्ट केला पोर्ट्रेटला स्विच होतो. पोर्ट्रेटला स्विच होतो. उभं धरते असं. तेच त्याला पोर्ट्रेट म्हणतात. अरे राम भाऊ शाळा. व्लॉगिंग असं चालू करतो, नंतर असं स्विच होतो. हँग होते. असं केल्यानंतर नाही का असं तेच असतं तेच शिकायचं असतं. 2 दिवस थांबतो. 2 दिवसात काय करणार होतो? तुला दाखवतो व्लॉगिंग काय असतं. ठीक आहे, नोटेड. तर फायनली मित्रांनो पहिल्याच लॉट मध्ये म्हणजे पहिल्याच बॅच मध्ये आम्हाला दर्शन मिळालेलं आहे. आणि मला नाही वाटत इथं बॅकग्राऊंड नॉईज मुळे माझा आवाज येत असेल का नाही, पण तरी काय विषय नाही. मित्रांनो तर सकाळ छान असं आमचं दर्शन झालेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे म्हणजे जेव्हा पण मी दर्शनाला जातो ना तर तिथं बसतो आम्ही. आणि दरवेळेस असं काहीतरी एक वेगळंच होतं, म्हणजे नाही का एवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना. तसंच ह्यावेळेस पण आलं होतं. आणि म्हणजे काय माहित आपोआप असं डोळ्यात पाणी येतं. गपनाला कंटिन्यू करू दे ना भाऊ. आपोआप असं डोळ्यात पाणी येतं आणि एक वेगळीच ऊर्जा येते काहीतरी मंदिरात. तुला काय वाटतं प्रसाद? सेम झालं ना तुला पण? बिग फॅन सर. बिग फॅन सर एक सेल्फी मिळेल का? एक सेल्फी मिळेल का सर? फोटोग्राफर आहेत गावचे, फेमस फोटोग्राफर प्रसिद्ध. मित्रांनो दर्शन करून आलो होतो, पण जरा इथं मुलांना जरा फोन आले. हागायला आली. नीट बोल ना वेड्या. इथं आम्ही स्टोरेज साठी रडतोय नाही का. म्हणजे आमचं स्टोरेजच नाहीये पहिली गोष्ट. काहीच म्हणजे कसं तरी करतोय ब्लॉग वगैरे ते सगळं मला माहिती कसं काय करतोय. भाऊचं व्हॉट्सअपचं आहे ना 27 GB भरलं होतं. 27 GB कशाला म्हणतात? त्यापेक्षा जास्त व्हिडिओ माझे आहेत बाबा. आणि तरी पण रोज कन्सिस्टन्सी भाऊची वेगळीच. हरी सर वेलकम टू आयफोन कम्युनिटी. थँक्यू. कसं वाटतंय तुम्हाला अँड्रॉइड वरून आयफोनला शिफ्ट होऊन? मला आता तर कसं तरी वाटतंय. कसं तरी म्हणजे कसं असतं ते? अजून मी मोबाईल नेट वापरला नाही. वापरल्यानंतर मी उद्या पुढच्या व्लॉगला सांगतो माझा फील. ओके. जस्ट हातात आलायत ना त्याच्या आता. बर. प्रोवाल्यांना विचार त्यांना कसं वाटतंय? प्रोवाल्यांना काहीच फील आहे ना. काहीच वाटत नाही. प्रोवाले हँग होतं ते. प्रोवाल्यांना असं वाटतं एवढं पण डार्क नव्हतं बोलायचं. माझ्या स्किन टोन पेक्षा डार्क बोलला आहे. मित्रांनो मस्त आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो. असा काही सगळा आम्ही नाश्ता मागवला आहे. तर प्रसाद शेठ तुम्हाला माहिती आहे का ते आत्ता नवीन गाणं चालू आहे इडली वडा अरे डोसा इडली सांबर चटणी. तर त्याच्यामध्ये चटणी दोनदा का बोलतात काय माहिती? कारण की ही पण एक चटणी असते आणि ही पण एक चटणी असते. नाव माहिती का चटणीचं तुला? नाव माहिती आहे? ही लाल चटणी आहे आणि हिरवी चटणी आहे. काय बोलतो मग काय लाल आहे का? मग कशी आहे? पिवळी आहे ही. ऑरेंज आहे. याला कळत नाही कलर का दर. मित्रांनो आम्हाला हे सोडून चालले तर राव. मला घेऊन जा म्हणतोय. मला घेऊन जा नाही ऐकत आहे मला हे.
हे झालं खोटं. आता सांगतो खरं, माझं कॉलेज आहे म्हणून मी चाललोय. बाय बाय. अरे कसं आहे सारी निवांत बाबा. आम्ही आता 4 व्हीलर मधनं डायरेक्ट 2 व्हीलर आलेलो आहे स्कूटी. काय विषय नाही भावांनो, काय विषय नाही. चल पटकन, मला जायचंय कॉलेजला. माझी गाडी आहे ऑफिसवर. तर हरी मला आता सोडवतोय. तर दर्शन वगैरे करून मस्त आम्ही घरी आलो होतो. असा होता आजचा काही व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटलाय मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर मस्तपैकी लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.